नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत, असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण. महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि योजनेअंतर्गत फक्त खऱ्या लाभार्थ्यांनाच आर्थिक मदत मिळावी यासाठी आता अधिक कठोर आणि तांत्रिक उपाययोजना राबवली जात आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड कडून मिळणाऱ्या आयकर रिटर्न डेटाचा वापर करून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. योजनेचा उद्देश आणि सरकारचा निर्धार. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तिचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विवाहित, विधवा, घटस्फोटित, एकटे किंवा सोडलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचा आहे. या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जातो, जे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मात्र गेल्या काही काळात अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने योजनेच्या पारदर्शकतेसाठी अधिक कठोर आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पडताळणी प्रक्रिया हाती घेतली आहे. सीबीडीटीचा डेटा वापरण्याची अधिकृत परवानगी. 3 जून 2025 रोजी सीबीडीटीने एक अधिकृत अधिसूचना जारी केली असून त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायदा 1961 च्या कलम 138 अंतर्गत आयकर डेटाचा वापर करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे योजनेत अर्ज केलेल्या महिलांचे आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाची माहिती थेट तपासता येणार आहे. सध्या शासनाकडे 2.52 कोटी अर्जांची यादी आहे आणि यातील प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी करण्यासाठी एक विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. अपात्र महिलांची ओळख पटवण्यासाठी आयकर माहितीचा वापर. या नव्या तपासणी पद्धतीद्वारे ज्या महिलांचे कुटुंबीय सरकारी नोकरीत आहेत अथवा आयकर भरत आहेत, अशा अर्जदार महिलांना थेट अपात्र ठरवण्यात येणार आहे. हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण मागील तपासणी दरम्यान देखील 2 लाख अर्जांपैकी 2289 महिला लाभार्थी सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले होते. त्यावेळी त्या सर्व महिलांची नावे योजनेच्या लाभ यादीतून वगळण्यात आली होती. मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितले आहे की ही प्रक्रिया कोणालाही लक्ष्य करण्यासाठी नव्हे, तर योजनांचा लाभ फक्त पात्र व्यक्तींनाच मिळावा यासाठी सुरू केली जात आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की योजनेच्या नावावर सामाजिक माध्यमांवर पसरवले जाणारे गैरसमज चुकीचे आहेत. योजना पूर्ण ताकदीनिशी सुरू असून अपात्रांना लाभ देणे थांबवण्यात आले आहे, हे वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेची सद्यस्थिती आणि वितरित निधी. मे 2025 महिन्यासाठी सुमारे 3719 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून याचा थेट लाभ सुमारे 2.47 कोटी महिलांना मिळाल्याची माहिती आहे. ही योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधारस्तंभ ठरत आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी झाल्याची कबुली दिली होती. अनेक अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केल्यामुळे निकष मोडून त्यांना लाभ मिळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता अर्जांची नव्याने तपासणी केली जात असून अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांचा समावेश होणे ही गंभीर बाब आहे. सरकारने त्यावर योग्य ती दखल घेत सीबीडीटी डेटा वापरून पारदर्शकतेने तपासणी सुरू केली आहे. भविष्यात योजनेचा लाभ फक्त खरोखर गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.